नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये तुमचे सहर्ष स्वागत। आज आपण इयत्ता चौथीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 22 वरील मनात हातचा धरून आडव्या मांडणीने हाताची बेरीज कशी करायची याचा अभ्यास करणार आहोत। माझा परिचय असा आहे। चला तर मग आता आपण हातचा मनात धरून आडव्या मांडणीने बेरीज कशी करायची ते पाहूया। यासाठी आपण उदाहरण म्हणून 4 अंकी 2 संख्या घेतलेल्या आहे। पहिली संख्या आहे 5916 आणि दुसरी आहे 3428। आता इथं पण आपण उभ्या मांडणीप्रमाणे प्रथम एकक स्थानच्या अंकांची बेरीज करणार आहोत। पहिल्या संख्येतील एकक स्थानचा अंक आहे 6, दुसऱ्या संख्येतील आहे 8, 8 आणि 6 झाले 14, म्हणून एकक स्थानी उत्तरामध्ये 4 मांडायचा आहे आणि मनातला हातचा 1। आता दशक स्थानच्या अंकांची बेरीज करूया। पहिल्या संख्येतील दशक स्थानी अंक आहे 1, दुसऱ्या संख्येतील दशक स्थानचा अंक आहे 2, बेरीज आली 3 आणि हा मनातला हातचा 1, बेरीज आली 4, म्हणून आपण उत्तरामध्ये दशक स्थानी 4 मांडूया। आता एकांकी संख्या असल्यामुळे हातचा आलाच नाही, त्यामुळे मनात धरायची गरज नाही। आता आपण शतक स्थानच्या अंकांची बेरीज करूया। पहिल्या संख्येमध्ये शतक स्थानी अंक आहे 9, दुसऱ्या संख्येमध्ये शतकस्थानी अंक आहे 4, 9 आणि 4 झाले 13, 13 मधला 3 आपण उत्तरामध्ये शतकस्थानी मांडायचा आहे आणि मनातला हातचा 1। आता पुढे हजार स्थानच्या अंकांची बेरीज। पहिल्या संख्येतला हजार स्थानचा अंक आहे 5, दुसऱ्या संख्येतला हजार स्थानचा अंक आहे 3, 5 आणि 3 बेरीज 8 आणि हा मनातला हातचा 1, बेरीज झाली 9। मग आता हे आपण 9 हजारच्या स्थानी मांडूया। बघा तर मग किती आली बेरीज, सांगा बरं उत्तर। बरोबर 9344। अशा प्रकारे आज आपण आडवी मांडणी करून बेरीज कशी करायची ते शिकलेलो आहोत। आता आपण आणखीन एक 5 अंकी संख्या घेऊन आडवी मांडणीने बेरीज करून पाहूया। त्यासाठी आपण संख्या घेणार आहोत 50325 अधिक 152। मागील उदाहरणाप्रमाणे सुरुवातीला आपण एककाची बेरीज करणार आहोत। पहिल्या संख्येतलं एकक 5, दुसऱ्या संख्येतलं एकक 2, बेरीज आली 7, ते आपण एककाच्या ठिकाणी मांडलेली आहे। त्यानंतर बेरीज दशक संख्यांची। पहिल्या संख्येतला दशक 2, दुसऱ्या संख्येतला दशक 5, दोन्हींची बेरीज आली 7, ते आपण दशक स्थानी मांडणार आहोत। त्यानंतर शतक स्थानच्या अंकांची बेरीज। शतक स्थानी पहिल्या संख्येत आहे 3, दुसऱ्या संख्येत आहे 1, 3 आणि 1 बेरीज आली 4, ते आपण उत्तरामध्ये शतक स्थानी मांडूया। त्यानंतर हजार स्थानच्या अंकांची बेरीज। पहिल्या संख्येत हजार स्थानी आहे 0, दुसरी संख्या 3 अंकी असल्यामुळे त्याच्यामध्ये हजार स्थानच नाही, म्हणून हजार स्थानी तसंच उत्तरामध्ये 0 येणार आहे। आणि 5 ही संख्या सुद्धा दशहजार स्थानी आहे आणि दुसरी संख्या 3 अंकी असल्यामुळे त्याच्यामध्ये पण दशहजार स्थान नाही, त्याच्यामुळे 5 ही संख्या तशीच उत्तरामध्ये दशहजार स्थानी येणार आहे। मग आता सांगा बरं किती उत्तर आलं ते। बरोबर 50,477। तर मग काय मुलांनो, समजलं ना तुम्हाला आडव्या मांडणीने बेरीज कशी करायची ते? धन्यवाद।